वाटायला 20,000 व्हायलाच पाहिजे, कारण उत्पन्न लय हे आहे, डॅमेज आहे क्रॉप. प्रत्येक शेतकऱ्याचा क्रॉप डॅमेज आहे. कधी येईल बरं? 20,000 तर या 3 महिन्यातच यायला पाहिजे. सीझन आता एप्रिलचं महिनाभर सीझन झालं ना, हा हा, जूनची समजा अल्निनोचा जर इफेक्ट झाला हा आणि पाऊस लांबला हा. तर 100% पुढचं येणारं क्रॉप आहे ते क्रॉप यील्ड मध्ये कमीच येणार. बरं, पुढच्या 15 दिवसाचं काय असू शकतंय अंदाज? 15 दिवसात आता बघा, बॉटम सपोर्ट तर हळदीला 12,000चा स्ट्रॉंग आहे. हम्म. म्हणजे हळदीचे 12,000च्या कमी प्राइस होण्याचे चान्सेसच नाहीत. हा आता राहिला विषय भाव वाढायचा, हा. तर त्याच्यामध्ये आता आपलं एप्रिल मे चालतंय सीझन, हो, आणि जेव्हा जास्त हळद शेतीमाल असतात तेव्हा बाजारभाव लगेच वाढत नाहीत. कमीच असतात. हा, त्याच्यात हा दुसरा विषय म्हणजे कसा आहे, जर जूनच्या आपल्या पेरणीचा समजा जे टाइम असते, हा ते अल्निनो इफेक्ट वगैरे जे काय हे आहे का, हा हा ते जर स्ट्रॉंग झाला आणि पाऊस कमी होणार आहे असं जर झालं, हा. तर 100% बाजारभाव 20,000पर्यंत आरामात जातील. बर 2च महिने, 15 दिवस लागत नाहीत मग तर. बर. आणि आता काय सध्या चालू रेट? आता 14 पर्यंत चाललेत बघा. 13-14 बाजारभाव सुरू आहेत. बर. आणि पुढच्या 15 दिवसात वाढेल का? पुढच्या 15 दिवसात अंदाज तर समजा वाढायचा विषय कसा आहे, विषय हम्म या आता एकदमच शेतकरी आपले माल विकतात भरपूर, हम्म. त्याच्यामुळं जर आवक वाढली तर भाव नाही वाढायला. आता काय होते काय नाही अंदाज तर आहे. हा. बरं, या आता युद्धाचा काही परिणाम पडेल का? युद्धाचा परिणाम तर तसा जर विचार केला तर कसा आहे बघा, हम्म. ज्या अर्थी समजा प्रत्येक वस्तूचा बाजारभाव वाढायलाय. आता जसं तुम्ही पाहिलं, पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टीचा, इंधनाचा रेट वाढायलाय. प्रत्येक गोष्टीचा, टायरचा जरी विचार केला, टायर आपल्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होते, हो. तरी त्याचे रेट 1100-1200 वरून 1600-1700 रुपये झालेत मोटरसायकलच्या टायरचे. हा तर तसं शेतीमालाचा भाव का वाढून झालाय, म्हणजे हा. एक आर्टिफिशियली समजा प्राइस ड्रॉप करायचे गोष्टी आहेत ह्या. हम्म. आताच्या कंडिशन जर क्रॉप एवढं डॅमेज आहे का, तर हळदीचे बाजारभाव 16-17 आता स्टार्टिंगलाच राहायला पाहिजे होते, हो, राईट. कारण तशी डिमांड आहे ना वरी पण. आहे. हो. पण कसं आहे, याच्यात एनसिंडेक्स जी नावाची प्रणाली आहे, समजा एक इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज होते आपला हा ऑनलाईन, हा त्याच्यामध्ये थोडंफार आहे समजा 19-20 कारभार. त्याच्यामध्ये मोठाले लोक काय करतात, प्राइस ड्रॉप करतात, हो शेतकऱ्याचे माल पाडून घेतात, हो आणि नंतर त्यांच्या माल स्टॉक झाले की नंतर बाजारभाव वाढवतात. म्हणजे एक इकॉनॉमीचा रूल पाहिला तर तुम्ही समजा 1 लाख कट्टे आहेत आपले, हो. तर 1 लाख कट्ट्यामधले 10,000 20,000 कट्टे जर एखाद्या व्यक्तीनं स्टॉक केले, हम्म. तर मार्केटमध्ये त्या 10-20 लाख कट्ट्याचा तुटवडा 10-20,000 कट्ट्याचा तुटवडा निर्माण होणार ना. हो हो हो. मग त्या 10-20,000 कट्ट्याला जास्त भाव भेटणार. बरं, असा आहे असा विषय. प्रश्न असा आहे हा की सांगली, आपली हा परभणी, हिंगोली, नांदेड इकडे हा जास्त हळद उत्पादक शेतकरी आहेत. आणि या हा हळद उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की हा हळदीच्या बाजारावर या युद्धाचा परिणाम काही पडेल का? पडेल तर कसा पडेल? आता विषय कसा आहे की सर, एक्सपोर्ट जे आहे, हा. तर आपलं एक्सपोर्ट 10 ते 20% होते. हो तर यावर्षी कसं आहे, यावर्षी एक्सपोर्टची डिमांड थोडी चांगली होती. हो तर युद्धाचा परिणाम म्हणजे कसा होईल की सर, आता जे आपले पोर्टला वगैरे आपले जे गेलेले आहेत, हा, टोटल माल. हळदीच्या शिपमेंट होणाऱ्या होत्या, हो तर आता एक्सपोर्ट वाल्यांचं म्हणणं पण आहे की काही काही गोष्टी तर अशा झाल्या की ज्या हा व्हेसल्स असतात, म्हणजे हा शिप्स असतात, हा त्या शिप्स मध्ये लोड झाल्यानंतर पण आपली हळद तशीच राहिली. हा विषय असा आहे की हळदीला काही नुकसान होत नाही, पण हा समोर समोर जी गोष्ट लागणारी आहे, आता समजा हा आज डिमांड आहे तिची, हो पण ती आपण नाही पुरवू शकलो तिथं गेल्यावर, मग तिथं जर थांबली काही दिवस हळद वगैरे, तर ते टाइम टू टाइम डिलिव्हरी होत नाही ना. हो हो, बरोबर आहे. आणि एक्सपोर्टला कसं आहे, एक्सपोर्टला थोडे प्राइस जास्त आहेत, हा त्याच्यामुळे हळदीचे बाजारभाव चांगले वाढू शकतात, एक्सपोर्ट वगैरे चांगलं झालं तर. हा. हा, मग पण आता युद्धाचा परिणाम असा होऊ शकतो सर, होऊ बाकी शकतो. दुसरं तर हम्म. दुसऱ्या गोष्टीचं काही तेवढा इफेक्ट नाही पडणार, बघ, मग आता कारण हा. इंडियामध्ये जास्त कंझ्युम होते हळद आपली. हो हो हा, हा. मग शेतकऱ्यांनी माल विकावा की थांबावं? शेतकऱ्याला तर सर माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की हा शेतकऱ्याने एकजूट व्हायला पाहिजे, आणि प्रत्येक शेतकऱ्याने थोडा विचार करायला पाहिजे की आता आपण मान्य आहे बाबा, हम्म प्रत्येक शेतकऱ्याला पैशाची गरज असते. हम्म तर आता जी महाराष्ट्र वखार महामंडळ आहे, हा एक साधी प्रणाली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची, हा त्यामध्ये 6 ते 7% व्याजदर असतो वर्षाला. हो
जर पैशाची गरज असेल तर सर्व शेतकऱ्यांनी काय करायची, आपली हळद लावायची तिथं आणि पैसे काढायचे वखार महामंडळामध्ये का? वखार महामंडळामध्ये. जर 2-3 वर्ष जर तुम्ही समजा असं समजा प्रत्येक शेतकऱ्यानं जर एकत्र येऊन जर असं केलं समजा 2-3 वर्ष ट्राय करायचं, हा. तर आपल्या मनावर आपण आपल्या हळदीचा बाजारभाव घेऊ शकतो. हो. कारण आपण आपला माल पिकवायलो, मग विकायचा जर आपल्या हातात राहिला समजा, आपण ह्या गोष्टी करून जर पैशाची अडचण भागवली समजा, तर नंतर बाजारभाव विचार करा ना, शॉर्टेज निर्माण झाल्यावर वाढणारच. हळद दुसरीकडे उत्पन्न होत नाही ना आपल्या व्यतिरिक्त. हा, इकडेच होते. आता दुसऱ्या कंट्री वगैरे हळद उत्पन्न करत नाहीत हा. मग कॉम्पिटिटिव्ह नाही ना आपल्याला कोणी सध्या तर. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्यावर डिपेंड आहे. आता गुंटूरला जे मिरचीचे बाजारभाव वाढले त्याचं एकमेव कारण म्हणजे तिथल्या शेतकऱ्याची एकजूट आहे सर. हो, बरोबर आहे. म्हणजे तिथल्या शेतकऱ्याने काय केलं की बाबा बाजारभाव कमी भेटू लागला, हो. तर त्या शेतकऱ्यांनी एकजूट येऊन त्यांनी एकच म्हणलं की बाबा आम्ही मार्केटमध्ये आलेली टोटल मिरची जाळून टाकू, हा. एक मिरचीही तुम्हाला देणार नाहीत जर बाजारभाव अशा पद्धतीचे भेटू लागले तर. आज विषय आहे की टोटल मिरची गुंटूरला आहे, हो. बाकी दुसऱ्या एरियामध्ये मिरचीचं उत्पन्नच नाही. तर तिथल्या शेतकऱ्याला आज 20 ते 25 हजाराच्या वर मिरचीला बाजारभाव भेटत आहे. हो. म्हणजे विषय काय आहे की शेतकरी एकजूट आले तिथले. हा, म्हणजे हळद उत्पादक शेतकऱ्यांना पण एकजूट होणं महत्वाचं आहे. 100% जर आपल्याला नाही का हळद बाजारभाव 14-15 हजार परवडत नाहीत. नाही कारण परवडत. खर्च पहा तुम्ही, खर्च किती वाढलाय. खर्च भरपूर आहे. कृषी दुकानदाराकडे गेलं तर एकदाच बिल 4-5 हजार रुपये होतंय. हो. खताचे रेट किती वाढलेत. हो. आता हळद काढायला शिजवायला याचा जर विचार केला तर बघा की एकरी 1 लाख रुपयाच्या जवळपास उत्पन्न चाललंय. हो. आणि 15,000 रुपये जरी रेट असला आणि 20 क्विंटल हळद झाली तर व्हायलीच किती. हो, ते बरोबर. शेतकऱ्याला परवडत आहे का त्या रेट मध्ये? बरोबर आहे. सर, तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही शेतकऱ्याचं उत्पादन एकरी 15 क्विंटलच्या जास्त यावर्षी येईल असं वाटत नाही. सरासरी म्हणजे कसं झालंय सर, गेल्या वर्षी जे शेतकरी समजा 20-25 क्विंटलावर होते समजा, हा. शेतकऱ्याचं म्हणणं होतं की बाबा 20-25 क्विंटल आपल्या आता दुकानाला जे कनेक्टेड शेतकरी आहेत की 20-25 क्विंटल शेतकऱ्याला गेल्या वर्षी हळदीचं उत्पन्न झालं होतं. तर त्यांचं समजा ज्यांचं क्रॉप चांगलं आहे त्यांचंही म्हणणं आहे की बाबा सरासरी आमचं गेल्या वर्षी इतकं हळदीचं उत्पन्न नाही. म्हणजे हळदीची जाडी आहे, जी शेंग लांबीची गोष्ट आहे ती म्हणजे कुठंतरी हे झालेली आहे. तर त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की या वर्षी इन अँड ॲव्हरेज गेल्या वर्षीपेक्षाही 2-4 क्विंटलाची घट होईल म्हणून. म्हणजे जे चांगले शेतकरी उत्पन्न काढतात त्यांचं. हा. आणि क्रॉप लॉस तर सर आहेच, 20-30% सडीमुळे खूप क्रॉप लॉस आहे. खूप आता आहे. स्वतः माझ्या शेतीमधल्या हळदीचं मी पाहिलं. आता म्हणजे 40 गुंठ्यामध्ये 10 गुंठे हळदीला नुकसान. काहीच नाही, सड जास्त आहे, खूप जास्त सड आहे. हा, आणि क्वालिटी पण नाहीये तशी. तशी क्वालिटी पण नाही. आणि या वर्षी जे हळद शेतीमाल चांगले आहेत समजा, हा. हँडपिक जे हळदीचे शेतीमाल आहे ते येणं खूप अवघड आहे. कारण मी गेल्या वर्षी पाडव्याच्या मुहूर्ताला पाहिलं तर एकदम चांगल्या क्वालिटीची हळद होती. या वर्षी तशा प्रकारची हळद नाहीये. हा. हा. असं आहे. हा. नक्कीच तुम्ही तुमच्या चक्रपाणी ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून आणि तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन करता आणि असंच करत राहा. तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा तुमचे धन्यवाद. आम्ही तुमच्याकडे लवकरच येऊ आणि आमच्या फॉलोअरला तुम्ही व्यवस्थित माहिती सांगल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब.